समर्थ आपल्या नेहमी पाठी असतात. आपण फक्त मनापासून प्रयत्न केले पाहिजे व जिद्दीने आपण पुढे गेले पाहिजे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. कधी कधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा होऊन जातात ना की त्याचं दुःख कायम आपल्या मनात राहतं. कारण ते व्यक्ती आपल्या खूप जवळचे असतात आणि त्यांची आपल्याला सवय झालेली असते. पण शेवटी मरण आपल्या हातात नसतं ना. जे व्हायचं असतं ते होतंच. हेच तर आयुष्य असतं. आज ना उद्या संपणारच. म्हणून हे आयुष्य आपण कसं जगायचं हे विचार करून जीवन जगलं पाहिजे. गेलेला हा आयुष्य परत नाही येणार. आता या कोरोनामुळे किती जणांनी आपले आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, मित्रमैत्रिणी गमावले असतील. त्यांच्यावर किती दुःख कोसळलं असेल याचा आपण विचार सुद्धा नाही करू शकत. आणि त्यात पण शेवटच्या क्षणी सुद्धा त्या व्यक्तीला बघता येत नाही. किती भयान परिस्थिती झाली असेल त्या व्यक्तीची. आपण रोज बघतो एवढी लोक मरतात, पण त्यांच्या फॅमिलीला किती दुःख झालं असेल याची आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत. मी जे हे तुम्हाला का सांगतो, कारण एकदा ती व्यक्ती गेली का दुःख करून काही होत नाही. म्हणून आहेत तेव्हाच काही राग वगैरे असेल तर सोडून दे. काही भांडण झाले असेल तर माफी मागून टाका. कोणी फसवलं, कोणी काय केलं त्याला आता काही अर्थ नाही आहे. जे व्हायचं होतं ते झालं. आता जे चालू आहे त्यावर लक्ष द्या. उगाच छोट्याशा कारणावरून नातं तोडू नका. मान्य आहे त्याची चूक होती, पण श्वास आहे तोपर्यंत सगळं आहे. त्यानंतर सगळं संपतं. तो अहंकार वगैरे सोडून दे. त्याने कोणाचंच भलं होत नाही. एक चांगला माणूस म्हणून जगा. कारण तुम्ही आयुष्यभर एक चांगले म्हणून जगले ना, तर ते लोक चांगले बोलाले म्हणून नाही, तर त्यातून जो आनंद आणि सुख भेटतो तो कशातच नाही आहे. जे होईल ते होतं, ते होऊन गेलं. ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याच्यावर विचार करून रडून स्वतःला त्रास करून घेणं फक्त तुम्हाला त्रास देणार होय. तुम्हाला असं वाटत असेल की ते परत येतील तर ते फक्त आपले भास असतात. कारण लोक येण्यासाठी जात नाही कधीच. फक्त तुमचं मन ते ॲक्सेप्ट करत नाही आहे सध्या. प्रत्येक व्यक्तीला दुःख असतात. मग सगळेच आशा सोडतात का? नाही रे. मान्य आहे सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम वेगवेगळे असतात, पण म्हणून हे कारण देऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे. ते फक्त पुढे जात राहते. दोन व्यक्ती असतात. पहिले ज्यांना यातून खरंच बाहेर पडायचं असतं आणि दुसरे ज्यांना यातून बाहेर पडायचं असतं पण ते नाही प्रयत्न करत आणि नाही होणार बोलून सोडून देतात किंवा कारण सांगतात. अशा प्रकारच्या व्यक्तीकडून डिप्रेशनमध्ये जायला लागतात आणि ते अजून निगेटिव्ह होत जातात. बाकी लोक प्रयत्न करत असतात आपल्या पद्धतीने, पण ते नाही जमत त्यांना. त्यांनी निराश होऊन नका. कारण ते सांगण्याची पद्धत बदला. तुम्ही नक्की बाहेर पडाल यातून, अशी मला खात्री आहे. कारण अशक्य असं काहीच नसतं. बाकी सर्व स्वामींवर सोपा. तुम्ही फक्त प्रयत्न करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तारक मंत्र या 2 शब्दामध्ये त्यांचा अर्थ समावला आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्यांना तरण्यासाठी नेहमी स्वामी काही ना काही उपाय करत असतात. म्हणून स्वामी समर्थांनी आपल्याला तारक मंत्र देऊन अनमोल अशी भेट दिली आहे. मित्रांनो, स्वामी समर्थ तारक मंत्रात फार ताकद आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की तुम्ही आणि आपण कोणी सुद्धा याचा विचारही करू शकणार नाही. शेवटी स्वामींची ही शक्ती आहे. स्वामींची अगम्य शक्ती या तारक मंत्रामध्ये सामावली आहे. म्हणूनच स्वामी समर्थ तारण मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात मानसिक बळ येते. या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतला आहे आणि ज्यांना कोणाला डिप्रेशन आले आहे, सगळं संपल्यासारखं वाटतंय, त्याने सतत तारक मंत्र म्हणावं व स्वामी यांचे प्रेम अनुभवावे. तर तारक मंत्र या नावातच सर्व काही आहे. तारक म्हणजे तारणारा. तुम्हाला डिप्रेस वाटते मग म्हणा तारक मंत्र. तुमचे काम अडले आहे मग म्हणा तारक मंत्र. एकाकी एकटा पडल्यासारखं वाटत आहे, रडू येते किंवा उदास वाटतंय,
या सगळ्यावरही एकच औषध आहे, तो म्हणजे आपल्या स्वामींचा तारक मंत्र. मित्रांनो, उदाहरण देऊ तेवढे कमीच आहे. हा तारक मंत्र इतका ताकदीचा आहे की तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे आपल्याला नक्की समजेल. मंत्रांच्या पहिल्या ओळी तर स्वामीने असं सांगितलं की, हे मना तू निशंक हो, निर्भय हो. स्वामी नामाची व स्वामी बाळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे. त्यांना अशक्य असे काहीच नाही. ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला कोणी हातही लावू शकणार नाही. स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याला आपल्या मनाला सांगावे लागेल, किती उगाच भीतोस, हे भय पळून जाऊ दे. स्वामी पाठीशी असताना भय कशाला हवे? नको घाबरू तू असे बाळ. त्याचा या अर्थातच ओळीतच सर्व काही आहे. कारण स्वामी आई म्हणून आपल्या महाराजांना आपण हाक नेहमी मारतो. मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पाडेल? आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर आई एकालाही काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते. मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे. आईच्या कोमल हृदयापासूनच त्या माऊलीचे हृदय बनले. कदाचित मन घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे? खरा होई जागा श्रद्धे सहित, कसा होईल त्या बिना तू स्वामी भक्त. आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे. त्याशिवाय आईला कसे कळणार की ती जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही? असाच काही महाराजांचा आहे. महाराजांवर असलेले प्रेम, श्रद्धा, आपुलकी हे सर्व नामस्मरणद्वारे आपल्याला व्यक्त करायचं आहे. महाराजांना बाकी कसलीही अपेक्षा नाही. आठव, कितीदा दिलीस त्यांनी साथ, नको डगमगू, स्वामी देतील हात. मित्रांनो, आई पहिली व्यक्ती असते जी आपल्या बरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते. पण महाराज आपल्याला विसरणं अशक्य आहे. मग आईचे उपकार विसरून कसं चालेल? तेच आहे या तारक मंत्रात महाराजांनी आत्तापर्यंत अगदी छान सांभाळते. अजिबात आपल्याला विसरायचं नाही. म्हणूनच आपण आपल्या मनाला सांगायचं आहे की, हे मना तू निशंक हो, निर्भय हो, कसलीही चिंता करू नकोस. कारण स्वामी माऊली आपल्या पाठीशी कायम उभे आहे. मित्रांनो, तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठ नित्य नियमाने करावे आणि चमत्कार अनुभवावा. हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो. चालता बोलता, उठता बसता आपण केव्हाही हा मंत्र म्हणू शकतो. या मंत्रामुळे आपली स्वामी आई धावत येते आणि आपले संकट दूर करते. म्हणूनच या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणून घ्यावी. जर का हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बरं शक्ती अंगात संचारते. हा माझा आणि आपला स्वामींचा अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे असे आहे की, अतर्क्य अवधूत हे स्मर्तगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. फक्त आणि फक्त या वचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या, ते तुम्ही सहज मिळवाल. आणि नंतर तुमचे आजूबाजूचे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला म्हणतील, अरे तू असे काय करतो आहे की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होते. तेव्हा मनातल्या मनात स्वतः बोला की, माझ्या मागे माझे गुरु स्वामी समर्थ आहेत. या जगाचा जो एकच मालक आहे. या जगात झाडांची पाने सुद्धा त्यांच्या इच्छेने हलतात. आपल्या सर्वांचे ते रक्षण करतात. असे स्वामी महाराज माझ्या मागे होते, आहेत आणि कायम राहणार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्याला स्वामी महाराज काय म्हणायचे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ यांचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहे. होय मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या सोबतच आहे. त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आजही आपल्याला येत असते. ज्यांचे स्वामींवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामींचा साक्षात्कार आजही होत असतो. कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही, ते आपल्यामध्येच आहे. म्हणूनच तर त्यांनी समाधी घेण्या अगोदर काही क्षण असे म्हटले होते, अरे हा मी मेलेला नाही, मी जाणारही नाही,
मी सदैव तुझ्या जवळच राहील. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता. स्वामी म्हणतात, तू फक्त नाम घे, तुझे कार्यकाळ मी स्वतः चालवत आहे. अरे, आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मांपासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नकोस. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठेचा, पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे, तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा. पुण्याचेच काम करत जा. मग मी तुला लहान बाळासारखे सांभाळले, तुझे लाड करेन. पण तू जर का लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करणार असशील तर मी तुझ्या कमरेत देखील लाथ घालेन. तू सोहळा मान किंवा नको माणूस चालेल, पण तुझ्या आचार मात्र नीट आणि पवित्र ठेव. तू रोज 11 माळी जप, स्वाध्याय कर किंवा नको. शास्त्र वाच किंवा नको वाचूस. तुझी निवड त्यासाठी वेळ नाही दिला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मने नक्की वाचा. बघ तुला हे जमते का. तू मंदिरात सेवाला ये किंवा नको येऊस, ही तुझी आवड आहे, त्यासाठी सवय नसली तरी चालेल. पण सेवेत असलेल्या भक्तांमध्ये देव पाहायला नक्की शिक. विचारांवर लक्ष ठेव, त्यांचे शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात आणि सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरनं खिल्ली उडवू नकोस, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. माझ्या बाळा, अरे नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावते. हाच तुला माझा आशीर्वाद. श्री दत्तात्रेय यांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. आपणाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीही नको. ही खरी एक भावना अंतकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवेत अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊनच देत नाहीत. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दाय म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. तू कर मत फिक्र, जो हुआ नहीं मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, फक्त तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघाल. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. मला माहीत आहे तुम्ही पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्दसुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहे. असं म्हणतात
की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडायची गरज भासत नाही. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. माणूस विचार करतच असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी, हे महत्त्वाचे. थोर व्यक्तींचे विचार हे आपल्याला जगण्याला एक प्रकारे दिशा देत असतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधी कधी उपवास अहंकाराचा करावा, कधी कधी उपवास मीपणाचा करावा. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मीपणा सोडा, मोठे व्हाल. स्वामी म्हणतात, हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवारात दिवा लावून फायदा नसतो. जर तुम्ही स्वामींच्या या बोलण्यावर सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. नामानेच मन अंतःकरणात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल, पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपटून घेईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेन. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ. काळजी करू नको, खूप आयुष्य सुंदर आहे. बघण्याचा फक्त दृष्टिकोन बदल. नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. आता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा? हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच्या हाताप्रमाणे प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा अन हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आंतरत्याने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. तुम्हाला स्वामींचा चमत्कार बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी महाराज माझ्या मदतीला धावून या असे लिहून पहा. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामींचं या पंच प्राणाभूतात हे तीर्थ घे. आठवी रे प्रचितीनं सोडेल, स्वामी घ्या घेई हाती. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धाव येईन. हाच तुला आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा हा उपदेश कायम लक्षात ठेवा. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्या मागण्यात किती आर्तता आहे हे देव ताडून पाहतो. म्हणून स्वामी सांगतात, प्रार्थना सगळेच करतात, परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही का? याचे कारण स्वामी समर्थ महाराज म्हणतात, एक दृष्टांत देऊन सांगतात. एकदा समस्त शिष्यांसमवेत स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते. प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला. स्वामींची सोबत असूनही सगळे बिथरले होते. सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला. सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते, परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता. असे चालत राहिले तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल, या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, अरे, अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा, प्रार्थना करा. सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो नक्की तुमचं ऐकेल. प्रार्थनेत शक्ती असतेच, परंतु सामूहिक प्रार्थना लवकर फळते. यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा. सर्वांना स्वामींचे म्हणणे पटले. सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला. तात्पर्य हेच, स्वामी म्हणतात, एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते. प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी, तर ती खरी प्रार्थना. मागणे असे असावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर सर्व सृष्टीचा, अर्थात सर्व जीवसृष्टीच्या भल्याचा विचार केला असेल. दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करतील, त्यासाठी आपणही समतेने, ममतेने, आपुलकेने सर्वांचा विचार करायला हवा. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात,
असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकवते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे, फक्त तुमचा त्याच्यावर विश्वास पाहिजे. उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्यचे स्वामी आज धरतीवर आले. अनुसुयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य ही करतील हे सारे करीतो शक्य, एक क्षणात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींच्या प्रकट दिनाविषयी खरी हकीकत जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी, शेकडो वर्षापूर्वी एका पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजायाबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपल्या आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्रशुद्ध तृतीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपती बरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपण खेळतोय आणि आज याने पण खेळायचे, आणि सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण तू आज नाही, आज तूच खेळायचं. बस इतकेच त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपत होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होते. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाने ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंकून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती पकडली. आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली. पण या गोष्टीचा उलगडा आज झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींना त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्यावर हात फिरून बघ. ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ज्ञान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले. आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला, विजयसिंग, म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्ण अवतार होता.
आणि त्यावर या सर्व गोष्टीचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आणि ती पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव सोमेश्वर महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी सोमेश्वर महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहे? तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझं बळ मी सदेह प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगर येथे स्वामी भक्त होते. ते सोमेसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांना लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर तेही कुंडली घेऊन स्वामीपाशी आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फूल वगैरे वाहून ते सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कार्दाली वनात योग्यांच्या मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आहे आणि आपल्या सर्वांच्या पुण्याईने आपल्याला ही माहिती प्राप्त झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवांवर कैलास पर्वतावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. नको होऊ निराश, हारू नको, तुझा आत्मविश्वास, मी आहे तुझ्या जवळपास, झाकून तुझे नयन, कर चिंतन, बघ मी आहे तुझा जवळ. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो, जितकी तुम्ही मेहनत कराल तितकाच तो अधिक चमकतो. म्हणून माझ्या बाळा, विश्वास हा स्वतःवर ठेव तर ताकद बनेल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. तू जिथे आहेस त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचे यातलं अंतर कळलं तर तुम्ही काय करता ते कळतं. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात आणि ज्यांच्यासोबत कोणी नसतो त्यांच्यासोबत स्वामी नेहमी असतात हे विसरू नकोस. कष्ट इतक्या शांततेत करा की यश हमखास धिंगाणा घालेल. आयुष्यात अपयशी झाला असशील तर विश्वास ठेव, सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या अपयशानंतरच मिळते. संकट टाळणं हे माणसाच्या हातात नसतं, पण त्या संकटांचा सामना करणे नक्कीच असते. म्हणून तू संकटांना सामोरे जा, घाबरू नको. स्वामी बळ आहे पाठीशी. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. म्हणून दुःख चलवत राहण्यापेक्षा ते स्वीकारायला शिका. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका. पुढचा दिवस तुमचाच आहे, यश नक्की मिळेल. मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही. मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला आत्मविश्वास. घाबरण्यासारखा वाईट कोणताही व्हायरस नाही आणि त्याला सामोरे जाण्यासारखे कोणतेही चांगले वॅक्सिन नाही. सूर्य मावळतोच ते नवीन दिवस घेऊन येण्यासाठी. त्यामुळे आज जरी मनासारखे झाले नाही तरी उद्या तसे नक्कीच होईल. पैज लावायचा असेल
तर तो स्वतः सोबत लावा. हरलात तर काहीतरी नवे शिकाल आणि जिंकलात तर पुढे वाटचाल कराल. मित्रांनो, आपण खूप मेहनत करत असतो. मेहनत करून आपला जीव टांगणीला लावत असतो. परंतु खूप पैसा कमवून सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी दरिद्रता येत असते. अनेकदा आपल्याला या सगळ्या गोष्टी मागील कारण समजत नाही. बहुतेक वेळा हातामध्ये पैसा येणे आधीच पैसे जाण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होतात. पैसा जरी घरात आला तरी तो जास्त काळ आपल्या खिशामध्ये राहत नाही. यावेळी आपण चिंता व्यक्त करत असतो. अनेकदा आपले मानसिक खच्चीकरण होते आणि अनेकदा आपण तणावाखाली जातो. घरात गरिबी येण्याची ही आहेत 9 लक्षणे. आत्ताच जाणून घ्या आणि तुम्ही तुमचे संकटे दूर करू शकाल. नंबर 1, तुटलेल्या कंगव्याद्वारे कधीच केस विसरू नये. त्याबरोबर उभे राहून केस विसरू नये. त्यामुळे घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते आणि घरातील बरकत निघून जाते. 2, घरात अस्वच्छता ठेवणे. या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे सुद्धा दरिद्रता आपल्या घरात प्रवेश करते. म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवावे. नंबर 3, कपडे घालताना नेहमी उजव्या बाजूने सुरुवात करावी. काही व्यक्ती यांना डाव्या बाजूने कपडे घालण्याची सवय असते. हे अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात उजव्या बाजूनेच करावी. 4, दाताने पोळी कुरतडून कुरतडून खाणे हे सुद्धा दरिद्राचे लक्षण मानले जाते. म्हणून जेवण करताना अन्नाचा आदर करावा व जेवण करताना हाताने पोळी तोडून नीट विशिष्ट पद्धतीने जेवण करावे. नंबर 5, काही व्यक्तींना दातांची नखं खाण्याची सवय असते. ही सवय सुद्धा अत्यंत वाईट आहे. असे केल्याने घरामध्ये दरिद्रता निर्माण होते व आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बरकत राहत नाही. नंबर 6, जर तुम्ही कपडे विकत घेण्यास सक्षम असेल तरीही तुम्ही फाटलेले कपडे घालत असाल तर हे दारिद्र्याचे लक्षण आहे. ज्या व्यक्तीकडे गरीब आहेत त्यांनी नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही, अशा व्यक्तीने जर फाटलेले तुटलेले मळके कपडे घातले तर काही हरकत नाही, कारण की त्यांची नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही. म्हणून जर तुमची परिस्थिती चांगली असून सुद्धा जर तुम्ही फाटलेले घाणेरडे कपडे घालत असाल तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये दारिद्रता येऊ शकेल. म्हणून अशा प्रकारचे कपडे सुद्धा शक्यतो घालू नये. नंबर 7, सकाळी सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहणे हे दारिद्र्याचे एक लक्षण आहे. सकाळी आणि संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. जर अशा वेळी आपण झोपलेले असू तर माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश न करताच निघून जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव येत नाही. त्याचबरोबर अलक्ष्मी म्हणजे गरिबी भरपूर प्रमाणामध्ये येऊ लागते. म्हणून सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करून माता महालक्ष्मीचे स्वागत करावे. पिण्याचे पाणी रात्री होडे अजिबात ठेवू नये. हे सुद्धा दरिद्र येण्याची लक्षणे मानले जाते. म्हणून पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवायला हवे. नंबर 8, दारासमोर चप्पल जर उलट्या असतील तर त्यांना आपण सरळ करायला हव्यात. जर उलट्या चप्पल व बूट यावर आपल्या दारासमोर असेल तर यामुळे सुद्धा गरिबी अनेक अडचणी आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. म्हणून जर चपला बूट उलटे दिसले तर लगेच सरळ करावे. नंबर 9, मुक्या प्राण्यांना कधीच लाथ मारू नये. असे केल्याने आपल्या घरामध्ये विविध अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये हे पाहुणे येतात, त्यांच्याशी नेहमी चांगले वागायला हवे. त्यांच्याशी कधीही वाद घालू नये. कारण की भारतीय संस्कृतीमध्ये जे पाहुणे आपल्या घरी येत असतात ते प्रत्यक्ष देवस्वरूप आपण त्यांना मानत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असे म्हटले जाते, कारण की पाहुण्यांना आपण देवाचा दर्जा देत असतो. म्हणून जर तुमच्या घरी कोणतेही पाहुणे आले तर त्यांना मान सन्मान अवश्य करा. त्यांना अपमानित करू नका. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातील दरिद्रता प्रवेश करू शकते. आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण राहील याची काळजी सुद्धा आपण घेणे गरजेचे आहे. कारण की ज्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहते त्या घरामध्ये माता महालक्ष्मी व अन्य देवी देवता नेहमी वास्तव्य करतात. म्हणून आपल्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा आणि नेहमी परिश्रम करून आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचे आगमन आनंदाने करा.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. नमस्कार मित्रांनो, आपले स्वामी काय सांगतात? आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे, आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे. जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करा, सोबत तुमच्यात तेच जाणार आहे. रडल्यानंतर अश्रूसुद्धा परके होतात, हसल्याने परके सुद्धा आपले होतात. मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही आपण असतो. जर कोणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंत माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे. निंदकांना कधीही घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यामुळे आपलं वर्तन सुधारत जाते. ज्याप्रमाणे गल्लीत 2-4 डुकरं असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याप्रमाणेच आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचे हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका, आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका, कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज हो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षात मार्ग काढतो तोच खरा विजय असतो. स्वामी म्हणतात, दगडात तुम्हाला देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, मग माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी मला सुद्धा प्रसन्न व्हावेच लागेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणलाही देवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनांच्या दंभ युक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो, कशाशी असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वामींची लीला अपरंपार आहे,
फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्त रूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप हाय या जनाचा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी तुझी. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. नको होऊ उदास, मी हायच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण बघ मी, हाय तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ. तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूँगा वो जो तूने सोचा ही नहीं. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. भूतकाळाचा दुःख नसावा, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरूस तू अरे बाळ त्याचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरम्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार राहणार आहे मी.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले, मनाची भीती गेली, मन निशंक झाले. नमस्कार मित्रांनो, प्रत्येकाचे घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते. प्रत्येकाला वाटते आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, सन्मानाने जगायला हवे. आपल्या घरात ऐश्वर्य प्राप्त होऊन आपले घर मस्त सुख समाधानाने हसून विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बांधून असे वाटते की त्यांच्या घरात एवढे भांडण का होत असेल, असे का वागत असतील. ते आपल्या घरात वाटत असेल आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखी भांडणे होतात, कधी बायको तर कधी नवरा, तर कधी सासू सासरे, दीर जाव, तर कधी मुलांवर. आपल्या घरात चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही, दिवसभर रागराग होतो. असे वाटते की कुठेतरी निघून जायला हवे. कशामुळे, कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे होतात राहतात याची कारण आपण अजूनही समजू शकलो नाही. त्यामागे काही वास्तुशास्त्र दोष असतो का? आपण घरात चांगले वागायला कमी पडतो का? असे मनात विचार करू लागतात. असे वाटते या कटकटी आणि भांडणांपासून खूप दूर निघून जायला हवे. पण त्यावर ते सोल्युशन नाही ना, त्यावर काही निवारण तर असेल ना. कोणत्या कारणामुळे असे होते ते आज आपण जाणून घेऊया. तुम्हाला येथे घरात खूप कटकटी, खूप भांडणे होत असतील तर घरगुती उपाय सांगणार आहोत. करून नक्की पहा. स्वामी समर्थ सर्व ठीक करतील ही भावना मनामध्ये ठेवा. घरात भांडणे होत असेल तर ते कसे थांबवावे? हो, जर घरात भांडण होत असेल तर तुम्ही त्यावर शांत चित्ताने विचार करावा की नेमके कोणत्या कारणाने भांडण होत आहे. आणि भांडण होत असेल अशा वेळी तुम्ही समोरच्यालाही समजावे की तू का चुकतोय, कोणत्या कारणामुळे चुकले. उगाच वाद वाढू नये. त्यांना समजावून त्यावर सोल्युशन आहे कोणताही विचार हा शांत चित्ताने करावा असे समजावे. तसेच घरात सारखे भांडण होत असेल त्यावेळी असे वाटते कुठेतरी दूर निघून जावे, तर तसे करू नका. घरात वाद कधी कधी नकारात्मक ऊर्जेमुळे तसेच वास्तुदोषामुळे होतात. अशा वेळी काही तोडगे आहेत, ते आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग, घरात भांडणे व वाद होत असतील त्यावर कोणते तोडगे करायला हवेत. पहिला, घरात घंटानाद करावा. ज्यावेळी तुम्हाला वाटते की घरात सारखे भांडणे होतात, चिडचिड होते, अशा वेळी तुम्ही घरात जर संध्याकाळी देवाजवळ धूप दीप व घरात घंटानाद केला तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून घरात सुख समृद्धी वाढेल. दुसरा, गंगाजल शिंपडावे. रोज सकाळी देवपूजा करावी. देवपूजा केल्यानंतर घरात धूप व गंगाजल शिंपडावे, म्हणजे तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल. तिसरा, घरात फ्रेश वाटेल असे फोटो लावावे. हो, आता तुम्ही म्हणाल की घरातील कटकटीचा आणि फोटोंचा काय संबंध आहे बरं? तर हो, घरात जर तुम्ही देवी देवतांचे फोटो एकमेकांसमोर असेल अशा वेळी गृहकलेश होतो. तसेच घरामध्ये महाभारत रामायण युद्धाचे असे फोटो असल्यास घरात कटकटी होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही ते फोटो लावू नयेत. तसेच तुम्ही घरात वाघ, चित्ता, कोल्हा, सिंह अशा प्राण्यांचे फोटो लावू नयेत. तसेच तुम्ही घरात निसर्गाचे, फुलांचे असे मन फ्रेश करणारे फोटो लावावेत. बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावावे. राधाकृष्णाची जोडी तर आपल्याला माहीतच आहे, ते अतिशय गोड आणि सुख स्वभावी होते. जर तुमच्या घरात पती पत्नीमध्ये सारखे वाद होत असतील अशा वेळी जर तुमच्या बेडरूममध्ये मी राधाकृष्णांचा फोटो लावला तर तुम्हाला सुख समाधानकारक व नवरा बायकोमध्ये प्रेम वाढून वैवाहिक जीवनात भांडणे व कटकटी नष्ट होतील. घरात नटराजाच्या मूर्ती नसावी. अनेक जणांच्या घरात नटराजाची मूर्ती असते. नटराजाची मूर्ती म्हणजे शिवचा अवतार असतो. जसा शिव तांडव करतो तसेच घरात तांडव होतात, भांडणे होतात, कटकटी होतात. अशा वेळी तुम्ही घरात नटराजची मूर्ती नसावे. चौथा,
बाथरूम किंवा टॉयलेटमधल्या खिडकीत वाटीमध्ये मिठाचे खडे ठेवावे. त्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर येण्यास मदत मिळेल. हे मिठाचे खडे तुम्ही दर महिन्याला अमावस्या किंवा पौर्णिमेला बदलू शकता. त्याने तुमच्या घरातील कटकटी दूर होण्यास मदत मिळेल. 5. सकाळ संध्याकाळ भक्तिगीते लावावीत. जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या घरात भक्तिगीते व संध्याकाळी भक्तिगीते लावली तर तुमच्या झोपेतून उठल्यावर जे अशुद्ध विचार असतात ते बाहेर निघतात. तुमच्या मनात फ्रेश वातावरण निर्माण होते आणि घरात कटकटी भांडणे होत नाही. तुमचे मन हे भक्तिगीतांवर राहते. 6. कापूर जाळावा. तुम्ही घरात संध्याकाळी व सकाळी कापूरदानीमध्ये कापूर जाळला तर तुमच्या घरात फ्रेश वातावरण राहील. तुमच्या घरात वास्तुदोष यामुळे जी नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर निघण्यास मदत मिळते व घरात सुख शांती समाधान राहते. तसेच आठवड्यातून एकदा गार्डनमध्ये किंवा मंदिरात किंवा बाहेर फिरायला जावे. जर बाहेर फिरायला जायला जमत नसेल तर संध्याकाळी रात्रीच्या वेळी तुम्ही 7 पावले फिरायला जावे. त्यामुळे घरातील लोकांचे मन हे चांगले होतात आणि भांडण व वाद होत नाही. तसेच घरात सगळ्यांनी मेडिटेशन करायला हवे, योग करायला हवे, म्हणजे हळूहळू तुमच्या मनातील चिडचिड ही कमी होत जाते. तसेच सगळ्यांनी सकाळी उठून ओमचा उच्चार करायला हवा. ओमचा उच्चार केल्यामुळे तुमच्या मनातील सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते व ती बाहेर निघायला मदत होते. मित्रांनो, हे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्हाला खूप फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात शांती कोणाला नको असते. काही नोकरीमुळे, काही पैशाअभावी नाराज असतात. तुमच्या परिश्रमात कोणतीही कमतरता असू शकत नाही. मात्र काहीतरी वेगळेच अडथळा निर्माण होत असतील तर त्यांच्यावर काही उपाय करून तुम्ही सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता. किचन हे फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही, तर तिथे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला आरोग्य तर मिळतेच, पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातही त्यांचे विशेष महत्त्व आहे. लवंग ही यापैकी एक गोष्ट आहे. पूजेपासून मसाला म्हणूनही त्याचा वापर केला जातो. लवंग संदर्भात ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमची हॉबीज किंवा इतर समस्या दूर करू शकता. ह्या उपायांमुळे घरात सुख समृद्धीही येते. लवंगासह कापूर जाळणे देखील खूप शुभ मानले जाते. दोन्ही एकत्र जाळल्याने घरात सुख शांती येते. नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचा पत्ताही विसरते. आता जाणून घ्या कापूर आणि लवंगाचे सोपे उपाय. 1. विरोधकांना अशा प्रकारे मात द्या. जर शत्रूंनी तुमचे जीवन हराम केले असेल तर मंगळवारी बजरंग बाण म्हणा. यानंतर 5 लवंगा कापूर जाळून हनुमंतांची पूजा करा. उरलेल्या राखेने कपाळावर तिलक लावावा. असे केल्याने शत्रू आपोआपच बाजूला होईल असा विश्वास आहे. 2. आर्थिक लाभ होईल. रात्री झोपण्यापूर्वी चांदीची वाटी घ्या. त्यात कापूर आणि लवंग एकत्र जाळून टाका. असे मानले जाते की यामुळे घरात पैशाची कमतरता नसते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू लागतो. दुसरा उपाय म्हणजे लाल कापड्यात 5 लवंगा आणि 5 कवड्या बांधा. धनाची देवी लक्ष्मीच्या पायावर ठेवा आणि घराच्या तिजोरीत ठेवा. यामुळे घरामध्ये समृद्धी राहते. 3. घरात सुख शांती नांदेल. रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा. यामुळे घरगुती कलह दूर होऊ शकतो. त्याचबरोबर कुटुंबातील समस्यामध्येही प्रेम टिकून राहते. आजारपण घरचा रस्ता विसरतात. घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. 4. नकारात्मक ऊर्जा दूर करा. एका वाडगा घ्या. त्यात 5 लवंगा, हिरवी वेलची आणि कापूर जाळून पूजा स्नानासह घरभर दाखवा. त्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते. यासोबतच हवेतील विषाणूही नष्ट होतात आणि आजार होण्याची शक्यताही कमी होते. हे काम आठवड्यातून किमान 2दा करा. नमस्कार मित्रांनो, तुम्हीच. बस झाला आता. खूप झालं त्यांच्यासाठी रडणं बसणं, त्यांची वाट बघणं, स्वतःला त्रास करून घेणं. त्यांना खरंच जर तुमची एवढी काळजी असती ना तर त्यांनी विचारपूस तरी केली असती. खऱ्या आयुष्यात या आता. रिॲलिटीला सामोरं जा. जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे. तुम्हाला अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे. आतून स्वतःला खंबीर बनवायचं आहे. फक्त जर तुम्ही ठरवलं तर. चला यार, जास्त विचार करू नका. तुमच्या डोक्यात आता खूप विचार चालू असतील की काय करू, कसं होईल,
मला जमेल ना, सगळं ठीक होईल ना, तर हे विचार पहिले काढून टाका, कारण सगळं एक नंबर होणार आहे. तुम्ही सुरुवात करा, कसलाच विचार न करता, आणि कामाला लागा. तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागत. लोकांच्या भरोश्यावर राहू नका. सगळे बिझी आहेत. लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा, कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे. लोक मोठी अशीच होत नाहीत. त्याग, दुःख सहन करावं लागतं. तुम्ही तयार आहात ना? प्रॉब्लेम कधी संपणार नाहीत लाईफमधले. त्यासोबतच जगणं शिकून घ्या. दुःख येतील, संकट येतील, वाईट परिस्थिती येईल. हे सगळं तुमच्या हातात नसेल, पण तुम्ही या सगळ्यांना कसं सामोरे जाता हे तुमच्या हातात आहे. असे खूप लोक भेटतील तुम्हाला, जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील, तुम्हाला कमी लेखतील, तुम्हाला वेडे समजतील. समजू द्या, काही फरक पडत नाही ते बोलल्याने. तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाहीत, आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसे आहात ते. मग बस झालं. इग्नोर करायचे आणि आपोआप शांत होतील. तुमच्या लाईफमध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती हे वेगळे असेल. आपण जसे आहोत तसे तेही असतील अशी अपेक्षा करू नका. ते जसे आहेत तसे त्यांना ॲक्सेप्ट करा. लोक तेव्हा शिकतात जेव्हा दोन वेगळी माणसं एकत्र येतात. मग ते स्वभावानं असो किंवा विचारानं. होईल सगळं ठीक. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात. थोडा वेळ लागतो, पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा रे. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं, कळत सुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा. आणि फक्त कोणाला फसवू नका. मागचा वर्ष संपला आहे. जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला. तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात. स्वामी काही करू शकतात, पण कधी कधी असे वाटते का ते ऐकत नाहीत. स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटते का? तर मग स्वामींचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. स्वामी माऊली वरचा अजून विश्वास वाढेल. स्वामी माऊली म्हणतात, तुमच्या अंतरात्म्यात आहे मी. तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गगापुरात मी आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस. स्वामी पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक, जाणलेले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. बंद केले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा. श्री स्वामी समर्थ. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंद आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको होऊस उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा, आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. भूतकाळात दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की
आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. जिथं वासना संपली तिथे माझ्या भगवंताची कृपा झाली. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल, जीव तोडून काम कराल, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं, कारण त्यांचा फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असतं. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही? जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील, धोका देतील, आपल्यासोबत वाईट वागतील, तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की नेहमी मीच का? माझ्यासोबत असं का होतं नेहमी? मीच एवढा अनलकी कसा आहे? तर तसं काही नसतं, फक्त ती वेळ तशी असते. तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला. कोणी कुठे पळून जात नसतात, सगळे असतात आपल्यासोबत, जास्त करून आई बाबा. एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, आपण हे का करतोय. पण तेव्हा ते काम करत राहा, कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहतील. किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता जे तुम्हाला आवडतं. कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवावं, कोणाला तरी फसवावं, जसं लोकांनी आपल्याला फसवलंय. पण ते फक्त त्या सिच्युएशनवरती तुमची रिॲक्शन असते. म्हणूनच इमोशन्सला कधी आपल्या विरुद्ध वागू देऊ नका. किती काही झालं तरी कारण तुम्ही असला तर सगळं आहे. आज संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरचं पुढचं सुख दुःख अवलंबून असतं. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्कीच. या जगात कोणतीही गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. श्री स्वामी समर्थ. परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी? अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात, परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामीची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झाले आहेत. या सर्वांचा विचार करून त्या दिवशी पुढील विवेचन आहे. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जी आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो. दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते, रोज नैवेद्य आरती करावी लागते, इत्यादी इत्यादी. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात. गजेंद्रांनी आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मराने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल, ही भावना चुकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागावतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामी पूजा, भक्ती व सेवा करावी. दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी, तर ती कशी व कोणती ठेवावी? कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झाले आहेत. तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्यांची सत्यता तपासून पाहू. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या
प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा. 1. स्वामींची प्रतिमा फक्त राजयोगात असणारी पाहिजे, हातात ब्रह्मांड असलेली नको. स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको. स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको. स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको. कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का? तर मुळीच नाही. वरील सर्व गैरसमज हे धादांत खोटे व निरर्थक आहेत. कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणजे त्याच परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकत्वाचं अवमान्य करण्यासारखं आहे. तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये आहे 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे. आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात. जिच्या 33 कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानले जाते. किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गाईला क्षणभरही अंथरूण दिले नाही, तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली, तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे. जे परब्रह्म आहेत, भक्तवत्सल्य, भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत, त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींचा परब्रह्मतत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे. हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे. स्वामींच्या लीला काळात श्री बाळाप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असतात. ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत, पण त्याच कधीच काही अहित झालं नाही. तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमेचे पूजन आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणेही सुद्धा स्वामींचे घोर प्रतारणा ठरेल. असो, तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे ही नम्र विनंती. आणि हो, त्यासोबत हे देखील ऐका. त्रुटीचे अनेक चमत्कारिक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत होते. एवढेच नाही तर आरोग्याशी संबंधित समस्यांचे निदान करण्यातही त्रुटी गुणकारी आहे. घरातील वास्तुदोष, कर्जमुक्ती, धनलाभ आणि घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रानुसार त्रुटीने केलेले अनेक उपाय फायदेशीर ठरतात. 1. ज्योतिषशास्त्रानुसार तुरटीचा तुकडा तिजोरीत ठेवून तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. याशिवाय तुरटी काळ्या कपड्यात बांधून घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकावे. येथे केल्याने घरात आणि दुकानात नकारात्मकता राहत नाही, तसेच व्यवसायात प्रगती होईल. कर्जमुक्तीसाठी सुपारीच्या पानांवर तुरटी आणि सिंदूर लावा आणि पानाला धाग्याने बांधा. त्यानंतर बुधवारी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी बांधावे. असे केल्याने लवकरच कर्जमुक्ती होईल. हा उपाय सलग 3 बुधवार करा. 3. असे मानले जाते की तुरटी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. घरातील बाथरूममध्ये एका भांड्यात तुरटी ठेवा आणि बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणी पाहू शकणार नाही. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. 4. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रत्येक खोलीत तुरटीचा तुकडा ठेवा. असे केल्याने घरातील वास्तुदोषांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत नाही आणि घरातील वास्तुदोष दूर होतात. 5. वाईट दृष्ट लागल्याचा दोष दूर होतो. तुरटीचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो असेही म्हणतात. यासाठी तुरटीचा तुकडा ज्या व्यक्ती दृष्ट काढायचे आहे त्याच्यावर 7 वेळा फिरवा आणि नंतर तो जाळून टाका. तुरटी जाळल्याने वाईट नजरेचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो असेही म्हणतात. 6.
भीतीदायक स्वप्नांपासून वाचण्यासाठी रात्री भयानक स्वप्ने टाळण्यासाठी तुरटी काळ्या कपड्यात बांधून उशाखाली ठेवा. असे केल्याने भीतीदायक स्वप्ने येणार नाही. हे मंगळवार किंवा रविवारीच डोक्याखाली ठेवावे. 7. घरात सतत भांडण होत असल्याचा पाण्याने एक भांडे भरा आणि आपल्या पलंगाखाली ठेवा आणि रात्री त्यात तुरटी टाकावी. दुसऱ्या दिवशी हे पाणी पिंपळाच्या झाडात टाकावे. असे केल्याने घरातील सदस्यांचे संबंध सुधारतील आणि शांतता राहील. असे प्रकार तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्कीच यात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येकाचे घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते. प्रत्येकाला वाटते आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, सन्मानाने जगायला हवे. आपल्या घरात ऐश्वर्य प्राप्त होऊन आपले घर मस्त सुखसमाधानाने हसून विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बांधून असे वाटते की त्यांच्या घरात एवढे भांडण का होत असेल, असे का वागत असतील, ते आपल्या घरात वाटत असेल. आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखी भांडणे होतात. कधी बायको तर कधी नवरा तर कधी सासू सासरे, दीर जाव तर कधी मुलांवर आपल्या घरात चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही. दिवसभर रागराग होतो. असे वाटते की कुठेतरी निघून जायला हवे. कशामुळे, कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे राहतात याचे कारण आपण अजूनही समजू शकलो नाही. त्यामागे काही वास्तुशास्त्र दोष असतो का? आपण घरात चांगले वागायला कमी पडतो का? असे मनात विचार करू लागतात. असे वाटते या कटकटी आणि भांडणांपासून खूप दूर निघून जायला हवे. पण त्यावर ते सोल्युशन नाही ना. त्यावर काही निवारण तर असेल ना. कोणत्या कारणामुळे असे होते ते आज आपण जाणून घेऊया. तुम्हाला येथे घरात खूप कटकटी, खूप भांडणे होत असतील तर घरगुती उपाय सांगणार आहोत. करून नक्की पहा. स्वामी समर्थ सर्व ठीक करतील ही भावना मनामध्ये ठेवा. घरात भांडणे होत असेल तर ते कसे थांबवावे? हो, जर घरात भांडण होत असेल तर तुम्ही त्यावर शांत चित्ताने विचार करावा की नेमके कोणत्या कारणाने भांडण होत आहे. आणि भांडण होत असेल अशा वेळी तुम्ही समोरच्यालाही समजावे की तू का चुकतोय, कोणत्या कारणामुळे चुकले. उगाच वाद वाढू नये. त्यांना समजावून त्यावर सोल्युशन आहे कोणताही विचार हा शांत चित्ताने करावा असे समजावे. तसेच घरात सारखे भांडण होत असेल त्यावेळी असे वाटते कुठेतरी दूर निघून जावे तर तसे करू नका. घरात वाद कधी कधी नकारात्मक ऊर्जेमुळे तसेच वास्तुदोषामुळे होतात. अशा वेळी काही तोडगे आहेत, ते आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग, घरात भांडणे व वाद होत असतील त्यावर कोणते तोडगे करायला हवेत. पहिला, घरात घंटानाद करावा. ज्यावेळी तुम्हाला वाटते की घरात सारखे भांडणे होतात, चिडचिड होते, अशा वेळी तुम्ही घरात जर संध्याकाळी देवाजवळ धूप दीप व घरात घंटानाद केला तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून घरात सुख समृद्धी वाढेल. दुसरा, गंगाजल शिंपडावे. रोज सकाळी देवपूजा करावी. देवपूजा केल्यानंतर घरात धूप व गंगाजल शिंपडावे म्हणजे तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल. तिसरा, घरात फ्रेश वाटेल असे फोटो लावावे. हो, आता तुम्ही म्हणाल की घरातील कटकटीचा आणि फोटोंचा काय संबंध आहे बरं? तर हो, घरात जर तुम्ही देवी देवतांचे फोटो एकमेकांसमोर असेल अशा वेळी गृहकलेश होतो. तसेच घरामध्ये महाभारत रामायण युद्धाचे असे फोटो असल्यास घरात कटकटी होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही ते फोटो लावू नयेत. तसेच तुम्ही घरात वाघ, चित्ता, कोल्हा, सिंह अशा प्राण्यांचे फोटो लावू नयेत. तसेच तुम्ही घरात निसर्गाचे, फुलांचे असे मन फ्रेश करणारे फोटो लावावेत. बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावावे. राधाकृष्णाची जोडी तर आपल्याला माहीतच आहे, ते अतिशय गोड आणि सुख स्वभावी होते. जर तुमच्या घरात पती पत्नीमध्ये सारखे वाद होत असतील अशा वेळी जर तुमच्या बेडरूममध्ये मी राधाकृष्णांचा फोटो लावला तर तुम्हाला सुख समाधानकारक व नवरा बायकोमध्ये प्रेम वाढून वैवाहिक जीवनात भांडणे व कटकटी नष्ट होतील. घरात नटराजाच्या मूर्ती नसावी. अनेक जणांच्या घरात नटराजाची मूर्ती असते. नटराजाची मूर्ती म्हणजे शिवचा अवतार असतो. जसा शिव तांडव करतो तसेच घरात तांडव होतात, भांडणे होतात, कटकटी होतात.
अशा वेळी तुम्ही घरात नटराजची मूर्ती नसावे. चौथा, बाथरूम किंवा टॉयलेटमधल्या खिडकीत वाटीमध्ये मिठाचे खडे ठेवावे. त्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर येण्यास मदत मिळेल. हे मिठाचे खडे तुम्ही दर महिन्याला अमावस्या किंवा पौर्णिमेला बदलू शकता. त्याने तुमच्या घरातील कटकटी दूर होण्यास मदत मिळेल. पाचवे, सकाळ संध्याकाळ भक्तिगीते लावावीत. जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या घरात भक्तिगीते व संध्याकाळी भक्तिगीते लावली तर तुमच्या झोपेतून उठल्यावर जे अशुद्ध विचार असतात ते बाहेर निघतात. तुमच्या मनात फ्रेश वातावरण निर्माण होते आणि घरात कटकटी भांडणे होत नाही. तुमचे मन हे भक्तिगीतांवर राहते. सहावा, कापूर जाळावा. तुम्ही घरात संध्याकाळी व सकाळी कापूरदानीमध्ये कापूर जाळला तर तुमच्या घरात फ्रेश वातावरण राहील. तुमच्या घरात वास्तुदोष यामुळे जी नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर निघण्यास मदत मिळते व घरात सुख शांती समाधान राहते. तसेच आठवड्यातून एकदा गार्डनमध्ये किंवा मंदिरात किंवा बाहेर फिरायला जावे. जर बाहेर फिरायला जायला जमत नसेल तर संध्याकाळी रात्रीच्या वेळी तुम्ही 7 पावले फिरायला जावे. त्यामुळे घरातील लोकांचे मन हे चांगले होतात आणि भांडण व वाद होत नाही. तसेच घरात सगळ्यांनी मेडिटेशन करायला हवे, योग करायला हवे, म्हणजे हळूहळू तुमच्या मनातील चिडचिड ही कमी होत जाते. तसेच सगळ्यांनी सकाळी उठून ओमचा उच्चार करायला हवा. ओमचा उच्चार केल्यामुळे तुमच्या मनातील सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते व ती बाहेर निघायला मदत होते. मित्रांनो, हे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्हाला खूप फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात शांती कोणाला नको असते. काही नोकरीमुळे, काही पैशाअभावी नाराज असतात. तुमच्या परिश्रमात कोणतीही कमतरता असू शकत नाही. मात्र काहीतरी वेगळेच अडथळा निर्माण होत असतील तर त्यांच्यावर काही उपाय करून तुम्ही सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता. किचन हे फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही, तर तिथे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला आरोग्य तर मिळतेच, पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातही त्यांचे विशेष महत्त्व आहे. लवंग ही यापैकी एक गोष्ट आहे. पूजेपासून मसाला म्हणूनही त्याचा वापर केला जातो. लवंग संदर्भात ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमची हॉबीज किंवा इतर समस्या दूर करू शकता. ह्या उपायांमुळे घरात सुखसमृद्धीही येते. लवंगासह कापूर जाळणे देखील खूप शुभ मानले जाते. दोन्ही एकत्र जाळल्याने घरात सुख शांती येते. नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचा पत्ताही विसरते. आता जाणून घ्या कापूर आणि लवंगाचे सोपे उपाय. 1. विरोधकांना अशा प्रकारे मात द्या. जर शत्रूंनी तुमचे जीवन हराम केले असेल तर मंगळवारी बजरंग बाण म्हणा. यानंतर 5 लवंगा कापूर जाळून हनुमंतांची पूजा करा. उडलेल्या राखेने कपाळावर तिलक लावावा. असे केल्याने शत्रू आपोआपच बाजूला होईल असा विश्वास आहे. 2. आर्थिक लाभ होईल. रात्री झोपण्यापूर्वी चांदीची वाटी घ्या. त्यात कापूर आणि लवंग एकत्र जाळून टाका. असे मानले जाते की यामुळे घरात पैशाची कमतरता नसते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू लागतो. दुसरा उपाय म्हणजे लाल कापड्यात 5 लवंगा आणि 5 कवड्या बांधा. धनाची देवी लक्ष्मीच्या पायावर ठेवा आणि घराच्या तिजोरीत ठेवा. यामुळे घरामध्ये समृद्धी राहते. 3. घरात सुख शांती नांदेल. रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा. यामुळे घरगुती कलह दूर होऊ शकतो. त्याचबरोबर कुटुंबातील समस्यामध्येही प्रेम टिकून राहते. आजारपण घरचा रस्ता विसरतात. घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. 4. नकारात्मक ऊर्जा दूर करा. एका वाडगा घ्या. त्यात 5 लवंगा, हिरवी वेलची आणि कापूर जाळून पूजा स्नानासह घरभर दाखवा. त्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते. यासोबतच हवेतील विषाणूही नष्ट होतात आणि आजार होण्याची शक्यताही कमी होते. हे काम आठवड्यातून किमान 2दा करा. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूज श्रीपाद, अंबा भवानीचा तूज नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूज स्वामी. अशक्य ही करतील
हे सारे करीतो शक्य, एक क्षणात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींच्या प्रकट दिनाविषयी खरी हकीकत जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी, शेकडो वर्षापूर्वी एका पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाचा गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजायाबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपल्या आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपती बरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपण खेळतोय आणि आज याने पण खेळायचे. आणि सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण तू आज नाही, आज तूच खेळायचं. बस इतकेच त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपत होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाने ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुबंकून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती पकडली. आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली. पण या गोष्टीचा उलगडा आज झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते. आणि एक दिवस स्वामींना त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्यावर हात फिरून बघ. ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ज्ञान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले. आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्ण अवतार होता. आणि त्यावर या सर्व गोष्टीचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली. आणि ती पुढील प्रमाणे, स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहे. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझं बळ मी सदेह प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगर येथे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांना लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं. आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर तेही कुंडली घेऊन स्वामीपाशी आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली.
आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली, तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फूल वगैरे वाहून ते सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कार्दाली वनात योग्यांच्या मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आहे आणि आपल्या सर्वांच्या पुण्याईने आपल्याला ही माहिती प्राप्त झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवांवर कैलास पर्वतावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. नको होऊ निराश, हारू नको, तुझा आत्मविश्वास, मी आहे तुझ्या जवळपास, झाकून तुझे नयन, कर चिंतन, बघ मी आहे तुझा जवळ. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो, जितकी तुम्ही मेहनत कराल तितकाच तो अधिक चमकतो. म्हणून माझ्या बाळा, विश्वास हा स्वतःवर ठेव तर ताकद बनेल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. तू जिथे आहेस त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचे यातलं अंतर कळलं तर तुम्ही काय करता ते कळतं. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात आणि ज्यांच्यासोबत कोणी नसतो त्यांच्यासोबत स्वामी नेहमी असतात हे विसरू नकोस. कष्ट इतक्या शांततेत करा की यश हमखास धिंगाणा घालेल. आयुष्यात अपयशी झाला असशील तर विश्वास ठेव, सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या अपयशानंतरच मिळते. संकट टाळणं हे माणसाच्या हातात नसतं, पण त्या संकटांचा सामना करणे नक्कीच असते. म्हणून तू संकटांना सामोरे जा, घाबरू नको. स्वामी बळ आहे पाठीशी. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका. इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. म्हणून दुःख चलवत राहण्यापेक्षा ते स्वीकारायला शिका. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका. पुढचा दिवस तुमचाच आहे, यश नक्की मिळेल. मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही. मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला आत्मविश्वास. घाबरण्यासारखा वाईट कोणताही व्हायरस नाही आणि त्याला सामोरे जाण्यासारखे कोणतेही चांगले वॅक्सिन नाही. सूर्य मावळतोच ते नवीन दिवस घेऊन येण्यासाठी. त्यामुळे आज जरी मनासारखे झाले नाही तरी उद्या तसे नक्कीच होईल. पैज लावायचा असेल तर तो स्वतः सोबत लावा. हरलात तर काहीतरी नवे शिकाल आणि जिंकलात तर पुढे वाटचाल कराल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.